15x अधिक 17y बराबर 22, तर 17x अधिक 15y बराबर 42, तर कंसामध्ये x अधिक y बराबर किती? बहुपदी या घटकावर म्हणा किंवा समीकरणे या घटकाशी संबंधित असलेला हा प्रश्न सोडवत असताना जर समजा आम्ही असं मानलं की बाबा 15x आणि अधिक 17y बराबर गणित म्हणते 22, याला समीकरण 1 असं नाव द्या. पुढं गणित म्हणते 17x अधिक 15y आणि बराबर 42, याला समीकरण दुसरं समजा. करायचं काय लेकरांनो? समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची फक्त बेरीज करा, यांची बेरीज करा. लक्षात घ्या. मग आता समीकरण 1 इथं मांडा. 15x अधिक 17y बराबर 22 हे समीकरण 1. 17x अधिक 15y आणि बराबर 42 हे समीकरण 2. यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह. मग आता 17 आणि 15, 15 2 30 आणि 2 32x ही बेरीज. ही बेरीज 32y आणि ही बेरीज किती होईल? तर 2 2 4, 4 2 6, 64. 32x अधिक 32y बराबर 64 अशा पद्धतीचं समीकरण आलं. आता इथं 32 गुणिला आहेत x सोबत, इथं सुद्धा 32 गुणिला आहेत y सोबत. मात्र म्हणजे दोन्ही पदासोबत गुणिला असलेले हे 32 आम्ही कॉमन काढू शकतो आणि कंसामध्ये x अधिक y पर्टिक्युलर मांडू शकतो. त्याचाही अर्थ तोच आहे. 32 गुणिला x हे 32 कंसातील दोन्ही पदाला गुणिला आहेत, म्हणून 32 गुणिला x 32x अधिक चिन्ह 32 गुणिला y 32y ॲज इक्वल. दिस टू थिंग्स ॲज इक्वल. मग आता x अधिक y जो आम्हाला प्रश्न विचारला, कंसामध्ये x अधिक y बरोबर किती बाबा, त्याला जर एकटं केलं तर या 64कडे येताना या 32चे काय भांडणं लागणार आहेत का? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागिला, भागिला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. म्हणजे आता x अधिक y हा 2 गेलेला भाग. लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं. x अधिक y बराबर किती सर? 2 हे तुमच्या विचारल्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर. ओके. बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.